नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका अशा पवित्र आणि रहस्यमय स्थळाचा प्रवास करणार आहोत जिथे श्रद्धा आणि चमत्कार एकत्र येतात। होय, आपण बोलणार आहोत कर्नाटकातील रायबाग तालुक्यातील चिंचली गावातील मायक्का देवीबद्दल। मायक्का माता, ज्यांना काही ठिकाणी मायव्वा किंवा महाकाली म्हणूनही ओळखलं जातं, ही लाखो भक्तांच्या हृदयात वास करते। चिंचले येथील मायक्का मातेचं मंदिर हे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील भक्तांसाठी विशेष आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मायक्का मातेचा इतिहास, तिच्या दंतकथा, मंदिराची वैशिष्ट्य, उत्सव आणि काही थरारक रहस्यमय कथा जाणून घेणार आहोत। तर चला हा रोमांचक प्रवास सुरू करूया। भाग 1, मायक्का देवीचा इतिहास आणि उत्पत्ती। चिंचली येथील मायक्का देवी ही कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील एक प्रमुख कुलदेवता आहे। स्थानिक नोंदीनुसार मायक्का मातेचा इतिहास 19व्या शतकापासूनच आहे। काही कथांनुसार मायक्का माता ही कोकणातून किंवा महाराष्ट्रातील मानदेश, सांगली जिल्हा, आटपाडी तालुका भागातून चिंचलीत आली। 1881 मध्ये मायक्का मातेच्या मंदिराची स्थापना झाल्याची नोंद आहे। 1998 साली मायक्का माता ट्रस्टची स्थापना झाली, जी मंदिराचे धार्मिक आणि सामाजिक कार्य पाहते। मायक्का माता ही माता दुर्गेचं एक शक्तिशाली रूप मानलं जातं। ती शेतकरी, मेंढपाळ आणि ग्रामीण समुदायाची रक्षक आहे। स्थानिक लोककथांनुसार मायक्का माता ही गावकऱ्यांना दुष्काळ, रोग आणि दुष्ट शक्तींपासून वाचवण्यासाठी अवतरली। तिच्या मंदिरात येणारे भक्त तिला आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगतात आणि असा विश्वास आहे की मायक्का माता त्यांच्या प्रार्थना ऐकते। मंदिराच्या वेबसाईटनुसार मायक्का माता चिंचलीत स्थायिक होण्यापूर्वी आसपासच्या गावांना जसं की गुड्डुताई, करागुड्डी आणि बंगारगेडा येथे भेट देत होती। भाग 2, मायक्का देवीच्या दंतकथा। मायक्का मातेशी संबंधित अनेक दंतकथा चिंचली आणि आसपासच्या गावांमध्ये प्रचलित आहेत। या कथा तिच्या शक्ती आणि करुणेची कहाणी सांगतात। चला काही प्रमुख कथा पाहूया। कथा 1, राक्षसांचा नाश। स्थानिक लोककथेनुसार मायक्का माता कोकणातून चिंचलीत आली। हे राक्षस गावकऱ्यांना त्रास देत होते आणि मायक्का मातेनंच त्यांचा नाश केला। या युद्धात तिला शूरवीर यांनी मदत केली। युद्धानंतर मायक्का मातेला चिंचलीत स्थानिक होण्यासाठी जागा हवी होती। तेव्हा गावातील मूळ देवता हिरी देवीने तिला आश्रय दिला, पण काही अटी घातल्या। पहिला सन्मान, पहिला नैवेद्य आणि पहिलं दर्शन हिरी देवीला मिळेल, त्यानंतर मायक्का मातेला। आजही मंदिरात हा करार पाळला जातो। कथा 2, मेंढपाळांचा विश्वास। चिंचलीतील मेंढपाळ समुदाय मायक्का मातेला विशेष मान देतो। कथेनुसार मायक्का माता मेंढपाळांना त्यांच्या पशुधनाचं रक्षण करण्यासाठी आशीर्वाद देते। चिंचलीतील मेंढपाळ समुदाय मायक्का मातेला विशेष मान देतो। कथेनुसार मायक्का माता मेंढपाळांना त्यांच्या पशुधनाचं रक्षण करण्यासाठी आशीर्वाद देते। मेंढपाळ तिला मेंढ्या, कातडीचे गालीचे आणि ढोलाची कातडी अर्पण करतात। मात्र मंदिरात मांसाहारी अर्पण करण्यास मनाई आहे। दूध हा मायक्का मातेचा मुख्य नैवेद्य आहे आणि भक्तांचा विश्वास आहे की तिच्या आशीर्वादाने त्यांचे पशुधन रोगमुक्त राहते। कथा 3, गावाची स्थापना। काही कथांनुसार मायक्का माता चिंचलीत स्थानिक होण्यापूर्वी आसपासच्या गावांना भेट देत होती। प्रत्येक गावात तिने चमत्कार घडवले, ज्यामुळे तिच्या भक्तीचा प्रसार झाला। चिंचलीत तिने गावाच्या मध्यभागी मातीच्या टेकडीवर आपलं स्थान निवडलं, जिथे आज तिचं मंदिर आहे। भाग 3, मायक्का मातेचं मंदिर आणि वैशिष्ट्ये। चिंचली येथील मायक्का मातेचं मंदिर गावाच्या मध्यभागी मातीच्या टेकडीवर आहे। हे मंदिर दगडी बांधकामाचं आहे आणि त्याचं मुख्य आकर्षण म्हणजे 50 फूट उंच पूर्वेकडील प्रवेशद्वार। या द्वारासमोर दगडी हत्ती आहेत, जिथे भक्त पीठ आणि मीठ अर्पण करतात। मंदिराला इतर बाजूंनी प्रवेशद्वार नाही,
ज्यामुळे त्याचं स्वरूप आणखी खास आहे. मायका मातेची मूर्ती 3 फूट उंच काळ्या दगडाची आहे. तिच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि 7 फणांचा नाग आहे. ती लाल किंवा हिरव्या साडीत सजवली जाते. तिच्या उजव्या हातात तलवार आणि त्रिशूळ तर डाव्या हातात नाग आहे. मंदिरात दिवसातून 2दा पूजा होते आणि पूजेदरम्यान सामान्य भक्तांना गर्भगृहात प्रवेश नाही. रविवार आणि पौर्णिमेला विशेष पूजा असते. मंदिरातील एक अनोखं वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहातील विश्रांतीची खाट, जी फुलं, दूध आणि विड्यांच्या पानांनी सजवली जाते. मायका मातेची पालखी ही कर्नाटकातील सर्वात मोठी पालखी मानली जाते, जी रंगीत कपड्यांनी सजवली जाते आणि 10-12 लोकांना उचलावी लागते. ही पालखी रविवारी किंवा पौर्णिमेला आणि जत्रेदरम्यान बाहेर काढली जाते. भाग 4 उत्सव आणि जत्रा. चिंचले येथील मायका मातेच्या मंदिरात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात वार्षिक जत्रा होते, जी साधारण 1 महिना चालते. 2025 मध्ये 12 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी पर्यंत होती. या जत्रेत रथ ओढणे, बैल दौड, खेळ स्पर्धा, सर्कस, नाटक आणि रंगीत कार्यक्रमाचा समावेश असतो. हजारो भक्त या जत्रेसाठी येतात आणि गावात उत्सवाचं वातावरण असतं. रविवार हा मायकांना वार म्हणून ओळखला जातो, ज्या दिवशी भक्त उपवास करतात आणि मंदिरात दर्शनासाठी येतात. पौर्णिमेचा दिवस जसं की भारत हुन्निमे, करा हुन्निमे आणि नुला हुन्निमे विशेष महत्वाचे आहेत. भारत हुन्निमे ही मुख्य जत्रा आहे, जिथे भक्त दुधांच्या ओढ्यात स्नान करून मंदिरात येतात. जत्रेदरम्यान गावात सांस्कृतिक कार्यक्रम, भजन आणि लोकनृत्याचा जल्लोष असतो. मायका मातेची पालखी गावातून फिरवली जाते आणि भक्त तिच्या दर्शनासाठी गर्दी करतात. भाग 5 रहस्यमय कथा आणि चमत्कार. मायका मातेशी जोडलेले रहस्यमय कथा चिंचलीच्या भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. यापैकी काही कथा खरंच थरारक आहेत. रहस्य 1. मायका मातेचा घोडा. मायका मातेचं मुख्य वाहन म्हणजे घोडा. हा घोडा चांदीच्या दागिने, बांगड्या, रेशमी कपडा आणि धडीने सजवला जातो. भक्तांचा विश्वास आहे की मायका माता रात्री या घोड्यावर स्वार होऊन गावाचं रक्षण करते. कोणालाही या घोड्याला स्पर्श करण्यास मनाई आहे. काठेवाड जातीचे हे घोडे मायका मातेच्या सेवेत वर्षानुवर्ष असतात. काही भक्तांचा दावा आहे की रात्री मंदिरात घोड्यांचा हिरहिरण्याचा आवाज ऐकू येतो जेव्हा मंदिर बंद असतं. रहस्य 2. मायकाचे सांड. मायका मातेला अर्पण केलेले बैल आणि सांड गावात मुक्तपणे फिरतात आणि त्यांना कोणीही त्रास देत नाही. हे सांड मायकाचे सांड म्हणून ओळखले जातात. पुजारी या बैलांवर बसून भक्तांच्या घरी जातात आणि पालखीच्या मागे चांदीची काठी घेऊन चालतात. काहींचं म्हणणं आहे की हे सांड मायका मातेच्या इच्छेनुसार गावात फिरतात आणि गावाचं रक्षण करतात. रहस्य 3. हिरीदेवीचा करार. हिरीदेवी आणि मायका मातेचा कराराची कथा खूप रहस्यमय आहे. हिरीदेवीला पहिला सन्मान मिळतो आणि काही भक्तांचा दावा आहे की रात्री मंदिरात दोन्ही देवींच्या उपस्थितीचा अनुभव येतो. काहींनी मंदिरात रात्री घंटाचा आवाज आणि भजनाचा नाद ऐकल्याचा दावा केला आहे. मित्रांनो, चिंचलीच्या मायका मातेचा हा प्रवास खरंच अस्मरणीय आहे. तिच्या शक्तिशाली दंतकथांपासून ते मंदिरातील अनोख्या परंपरापर्यंत मायका माता आजही भक्तांच्या मनात वास करते. मित्रांनो, चिंचलीच्या मायका मातेचा हा प्रवास खरंच अस्मरणीय आहे. तिच्या शक्तिशाली दंतकथांपासून ते मंदिरातील अनोख्या परंपरापर्यंत मायका माता आजही भक्तांच्या मनात वास करते. आधुनिक काळातही तिच्यावरील श्रद्धा कायम आहे. मंदिर ट्रस्ट सामाजिक कार्यात सक्रिय आहे आणि सोशल मीडियावर मायका मातेच्या कथा शेअर केल्या जातात. तुम्ही कधी चिंचलीच्या मायका मातेच्या मंदिराला भेट दिली आहे का? आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका अशाच रहस्यमय कथेसह. जय मायका माता. धन्यवाद.